वाळूज महानगर हादरला आहे. तिसगाव चौफुली येथे 21 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृतदेह गादीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गादीत घट्ट गुंडाळलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. ही धक्कादायक घटना तिसगाव फाटा परिसरात गुरुवारी रात्री साधारण 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मयत तरुणीची ओळख नंदिनी राजू धेवरे वय 20 वर्षे अशी झाली आहे. घडला प्रकार कसा? मिळालेल्या माहितीनुसार वडगाव कोल्हाटी येथून संबंधित आईवडील एका रिक्षाचालकासोबत तिसगाव फाटा येथे जात होते. त्यांच्यासोबत एक मोठी गादी आणि काही सामान होते. गादी अत्यंत घट्ट गुंडाळलेली आणि संशयास्पदरित्या जड असल्याने रिक्षाचालकाला संशय आला. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्याने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत रिक्षा अडवली. गादी उघडून पाहिली असता त्यामध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी आई आणि वडिलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीत आई आणि वडिलांनी मुलीने गळफास घेतल्याचा दावा केला आहे. मात्र मृतदेह गादीत गुंडाळून नेण्याची पद्धत आणि संपूर्ण परिस्थिती संशयास्पद असल्याने पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. ही आत्महत्या आहे की घातपात? या प्रकरणामागे आणखी काही धक्कादायक सत्य दडले आहे का? संपूर्ण तपासानंतरच सत्य समोर येणार आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.